नमस्कार मंडळी. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु मंडळी, त्याआधी नेहमीच आपण ही सूचना देतो, ती म्हणजे काय, तर नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका. कारण यशस्वी होण्याकरता आपले कष्ट, आपल्या कामाची असलेली योग्य दिशा, मार्गक्रमणा, आपली मेहनत, आपल्या त्या कामातला असलेला अभ्यास, हुशारी, अनुभव ही अत्यंत महत्त्वाची असते कामातलं यश प्राप्त होण्याकरता. कारण यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. हे आपण सर्वांनीच नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी आहेत, तर मग मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची ग्रह आणि ग्रहताऱ्यांची असलेली अनुकूलता. याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात. आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते येणारच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे. परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा त्यामागे आहे, हे लक्षात ठेवूनच आपल्याला हा विषय अनुभवायचा असतो. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध शास्त्रोक्त मुद्द्यांची शास्त्रोक्त परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपलं ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओंची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळते. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधा आणि आम्ही पाठवलेली माहिती, मार्गदर्शन कसे केलं जातं याविषयीचं नीट समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त, जसं की गृहप्रवेश, बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ काढणं, डोहाळे जेवण, तसेच या महिन्यामध्ये असणाऱ्या वास्तू संदर्भातले पायाभरणी, भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त ही सुद्धा माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम माहिती करून घेत आहोत ती म्हणजे साखरपुडा. या ऑगस्ट महिन्यातले साखरपुड्यातले मुहूर्त असणार आहेत ते म्हणजे 3, 5, 9, 13, 15, 16, 18, 20, 22, 23, 26, 30 आणि 31 ऑगस्ट. तर डोहाळे जेवणाचे जे मुहूर्त आहेत ते असणार आहेत 16, 20, 23 आणि 26 या तारखांना. ज्यांना बाळाचं बारसं करायचं आहे त्यांच्यासाठी या ऑगस्ट महिन्यातले मुहूर्त असणार आहेत 1, 3, 5, 15, 16 आणि 30 या तारखांना. तर ज्यांना बाळाचं जावळ काढायचं आहे तर जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत 5, 9, 26, 27, 28 आणि 31. तर गृहप्रवेश ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी या महिन्यातले मुहूर्त आहेत 3, 5, 9, 15, 17, 20, 23, 28 आणि 30 या तारखांना. या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. म्हणजे फार मोठी पूजा करायची नाही, फक्त प्रवेश करायचा आहे, गणेश पूजन करून करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले आणि मुहूर्त तर आहे, तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. अवश्य तो व्हिडिओ पाहून त्यानुसार माहिती घेऊन आपण स्वतः गणेश पूजन करून सुद्धा गृहप्रवेश करू शकता, ज्याचा लाभ आत्तापर्यंत अनेक मंडळींनी घेतलेला आहे, आपणही घेऊ शकता. ज्यांना या ऑगस्ट 2026 महिन्यामध्ये आपल्या नवीन घराची वास्तू शांत करायची त्यासाठीचे 3 मुहूर्त आहेत 20, 26 आणि 28 या तारखांना. मंडळी, वास्तुशांती ही मात्र योग्य आणि जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यायची असते. गणेश पूजनाप्रमाणे ती स्वतः करू नये. तसेच पायाभरणी आणि भूमिपूजन यासाठी या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा 3 मुहूर्त असणार आहेत. त्यातला पहिला मुहूर्त म्हणजे 15 ऑगस्ट, त्या दिवशी वार आहे शनिवार. दुसरा मुहूर्त आहे 24 ऑगस्ट, वार आहे सोमवार. आणि तिसरा आहे 29 ऑगस्ट आणि वार असणार आहे शनिवार.
तर मंडळी ही होती ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या सर्व प्रकारच्या शुभ मुहूर्तांची माहिती. तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला करायची असल्यास आपण आपल्या या चॅनलमध्ये दर महिन्याला मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो, ज्यामध्ये प्रत्येक राशी भविष्याच्या मध्ये शुभ दिवस सांगितले जातात. त्यानुसार आपण खरेदी विक्री करू शकता. शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये त्या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतपणे सांगितलं जातं व त्या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कोणते करायचे प्रत्येक राशीने आध्यात्मिक उपाय याबद्दलची सुद्धा माहिती दिली जाते. यासाठी प्रत्येक महिन्याला आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होणारं 12 राशींचे 12 व्हिडिओ आम्ही प्रकाशित करतो. ते मासिक राशी भविष्य अवश्य चॅनलमध्ये पहा. दुसरं म्हणजे हे दर महिन्याच्या आधीच प्रकाशित केले जातात. मंडळी नुकताच जून महिन्यामध्ये गुरुग्रह बदलला आणि तो कर्क राशीमध्ये आलेला आहे. तो वर्षभरासाठी त्या ठिकाणी राहणार आहे, जून 2026 ते जून 2027. ह्या गुरुग्रहाचा परिणाम आपल्या राशीसाठी नक्की कसा असणार आहे याच्या माहितीचा असलेले व्हिडिओ सुद्धा आपण 4 व्हिडिओ प्रकाशित केलेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 4 राशींचा समावेश केलेला आहे, म्हणजे 4 त्रिक 12. तर अशा पद्धतीने ते व्हिडिओ सुद्धा आपण पाहून आपल्या या संपूर्ण वर्षाचं सुंदर असं नियोजन गुरुग्रहाच्या अंमलाखाली करू शकता. तसेच मंडळी यामध्ये आपण विवाहाचे मुहूर्त घेतलेले नाहीत. आपल्याला सुद्धा जर विवाहाचे मुहूर्त आपल्या मुलामुलींच्या संदर्भात माहिती करून घ्यायचे असतात, कारण ते ढोबळ पाहायचे नसतात आणि म्हणून ते वैयक्तिक अभ्यास करूनच पाहिले जातात. तर त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ही माहिती घ्या आणि हे माहिती सशुल्क असणार आहे. तसेच मंडळी विवाह जुळून येण्यासाठी विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली कोणती माहिती महत्त्वाची असते राहते याविषयीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आम्ही खाली देत आहोत. शिवाय गुरुग्रह बदल झाल्यामुळे काय काय परिणाम मिळणार आहेत, काय काळजी घ्यायची आहेत, काय शुभ परिणाम आहेत त्याविषयीचे व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित केलेत. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली मिळणार आहे. तर मंडळी आजचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा. मंडळी आता चातुर्मास सुरू होतोय, तर या चातुर्मासाच्या निमित्ताने आपली आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा हा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही या ग्रंथाचं वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक, हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. आणि यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे धूप दीप पात्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ह्याबद्दलची आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तर मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आपल्याला फार महत्त्वाचे असणार आहेत आपल्या राशी नक्षत्रांसाठी, या सगळ्या व्हिडिओंची लिंक आपल्या याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. अवश्य ते माहितीचे व्हिडिओ आपण घेऊ शकता, त्यातून माहिती. तर मंडळी आजचा असा हा ऑगस्ट महिना आपल्याला आनंदाचा भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.